ते वर्षातनं एकदाच उघडतं. ते फक्त 10 दिवसांसाठी असतं, नागपंचमीच्या 10 दिवस आधी. म्हणजे सपोज आता 17 तारखेला नागपंचमी आहे, तर हे 7 तारखेला हे ट्रेक उघडतं. ॲक्च्युली याला ट्रेक म्हणण्यापेक्षा आम्ही यात्राच म्हणतो. नागद्वारी यात्रा आहे, नागद्वारी ट्रेक. माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे किंवा माझ्या पर्सनल म्हणजे मी जितके वेळा गेली, जिथे जिथे गेली आहे तिथनं तिथल्यापैकी फक्त ही हे जे ट्रेकिंग आहे हे खूप कठीण आहे आणि त्यासाठी आम्ही आज पॅकिंग करतोय. तर पॅकिंग खूप विचारपूर्वक करावं लागतं, कारण रात्रीचं तिथे राहायचं असतं, सगळं असतं तिथे. जिथे ट्रेकिंगला जातो असं नाही आहे की सकाळी म्हणजे सकाळी गेला आणि रात्री परत आलं. तिथे भरपूर असे ठिकाणं आहे जिथे व्हिजिट करू शकता. काही स्लो चालणारे असतात, त्यांना रात्री स्टे करावाच लागतो. तर त्या स्टेच्या हिशोबाने आपल्याला आपलं सामान कॅरी करायचं असतं. हां, खाण्यापिण्याचे तिथे काही प्रॉब्लेम नसतात. भरपूर स्टॉल्स लागलेले असतात, भरपूर स्टॉल अवेलेबल असतात. भरपूर काय काय अवेलेबल असतं तुम्हाला. पास्ता काय, मॅगी काय, साबुदाण्याची उसळ काय, सगळं 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 तुम्हाला तिथे अवेलेबल असतं. म्हणजे आणि एक खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स असतो हा. सो चला आता मी पॅकिंग करते. तर पॅकिंगमध्ये आपण काय काय घेणार आहोत ते बघू. आम्ही निघणार, सपोज आज रात्री आपण सपोज निघालो, तर उद्या सकाळीच आपण नागदा ट्रेकिंगला सुरुवात करत असतो. कारण नागपूरहून ते म्हणजे ओव्हरनाईट ट्रॅव्हलिंग असतं. आम्ही इकडनं सगळं करून तिकडे जातो रामटेकला जातो. आणि रामटेकला आमच्या घरचे सगळे म्हणजे मॅक्झिमम लोक रामटेकवरून येत असतात. आता यावेळेस आमच्यासोबत कोण कोण असणार आहे ते तुम्हाला माहिती पडेलच. इथून आम्ही रामटेकला जाऊ, घरची पूजा करू आणि तिथून मग आम्ही पुढे जाऊ. सो तर आता आधी आपण मग बघूया. सकाळी पचमडीला पोहोचता, तिथनं आंघोळ वगैरे करून तुम्ही आतमध्ये जायचे कपडे मी एकत्र पॅक केले आहेत. हे सकाळीच घालून आपण आतमध्ये ट्रेकिंगला सुरुवात करतो. मग ओव्हर द डे पूर्ण ट्रेक होतो आणि कंटिन्यू पावसात असतं. आणि त्याच्यानंतर मग आपण तिकडे रात्री काजळी म्हणून एक ठिकाण आहे, त्या काजळीत पोहोचतो. तिथे जेव्हा तुम्ही स्टे करता तेव्हा तुम्ही त्या ओल्या कपड्यांमध्ये स्टे करू शकत नाही. म्हणून तुमचं एक जोडी पूर्ण कपडे, सुके कपडे, ते सगळे तिथे हवे, जे आपण तिथे रात्री चेंज करतो. पुन्हा सकाळी आंघोळ करून समोरच्या ट्रेकिंगला सुरुवात होतो. तर तुम्ही हेच कपडे, सुके कपडेच पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकता किंवा दुसरे घेऊ शकता. म्हणजे नवीन आणखी सुके कपड्यांचा एक जोडी घेऊ शकता. बट प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला तेवढं वेट कॅरी करणं जमलं पाहिजे. सेकंड गोष्ट, याच्यानंतर आपल्यासोबत तिथे आपल्याला एक चादर, ब्लँकेट, टॉवेल्स हे पण ठेवणं खूप जरुरी असतं. कारण तिथे रूम्स म्हणजे टेंट्स अवेलेबल असतात आणि थंडी पण भरपूर असते. तर तुम्हाला तुमची चादर, तुमचं ब्लँकेट हे तुम्हाला कॅरी करायचं असतं. तिकडनं बाहेर आल्यानंतर आपण आंघोळ वगैरे करून आणि बाहेर म्हणजे पचमडीत परत आल्यानंतर, म्हणजे मग आमचा 2 दिवसांचा ट्रेक असतो तो. आम्ही 2 दिवसाचाच करतो. लोक बरेच काही करतात, बरेच काही ठिकाणं आहेत तिथे, तिथे पण व्हिजिट करतात. पण आम्ही 2 दिवसात आमचे ठरलेले ठिकाणं आहेत 5-7, ते करून आम्ही परत येतो. बाहेर आल्यानंतर, पचमडीत आल्यानंतर आंघोळ, जे तुम्ही फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून जेवताना, तो तेव्हाचा पुन्हा आम्हाला एक सेट जेवण म्हणजे सुका कपड्यांचा आम्ही घेतलेला आहे आणि तो घ्यावाच लागतो. त्यानंतर तुमचे जे काही असेल ते नाईटवेअर्स आणि नाईटवेअर नंतर सेकंड डेला जेव्हा तुम्ही तिथले काही जटाशंकर आहे किंवा आणखी काही गोष्टी आहेत, किंवा कोणी चौरागड करतं, कोणी जटाशंकर करतं, कोणी आणखीन बीपॉल वगैरे आहेत ते पण व्हिजिट करतात. तर त्यासाठी पुन्हा एक सुका कपड्यांचा सुके कपडे स्पेशली म्हणते, कारण तिकडे या पिरियडमध्ये पाऊस भरपूर असतो आणि मॅक्झिमम कपडे ओले होतात. तर हा एक सुका कपड्यांचा आणखी एक चौरागड किंवा जटाशंकर किंवा बीपॉल वगैरे जे काही लोकल प्लेसेस आपण व्हिजिट करणार आहोत त्यासाठी. आणि हे ओले झाले सपोज कपडे, तर आपल्याला परत एक्स्ट्रा कपडे कॅरी करावे लागतात. ह्या सगळ्यांमध्ये हे सगळे कपडे कॅरी करताना आपल्याला आणखीन एक असं आहे की
आपले मेडिसिन्स, आपले पेन किलर्स, कारण ट्रेकिंगनंतर आपल्याला आपले मेडिसिन्स, आपले पेन किलर्स, आपले जे काही तुमचे डेली तुमचे कॉस्मॅटिक्स आहे किंवा काय आहे, जे काही तुम्ही वापरता ते सगळं तुम्हाला सोबत कॅरी करावं लागतं. कारण आतमध्ये हॉटेल्स नाहीत, काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला टोटल रॉ फिलिंग येईल. अगदी मातीशी अगदी नेचरशी जुळलेलं टोटल नेचरमध्ये राहायला मिळतं. आणि तो तो एक्सपिरियन्सच एक हेवन असतो, एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. तो मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने एक्सपिरियन्स केला पाहिजे. आणि हां, स्पेशली एक गोष्ट सांगायची म्हणजे की सोबत तुम्हाला तुमचे फुटवेअर्सकडे खूप लक्ष द्यायचं की तुम्ही काय फुटवेअर्स घेताय. मी निघताना दाखवेनच किंवा की काय फुटवेअर घालायचे आहेत, काय करायचं आहे. आणि इन बिटवीन आपण भेटतच राहू. आणि आमचा आजचा पुढचा प्लॅन, आता मी हे पॅकिंग केल्यानंतर जाणार आहे माझ्या प्रॅक्टिसला. प्रॅक्टिसनंतर आणखी आम्हाला कुठेतरी बोलवलेलं आहे, आम्ही तिकडे जाऊ. आणि देन मग पुढचं तुम्ही स्टेट येऊ. आपण कुठे कुठे जाणार आहोत, काय काय करणार आहोत, ते सगळं तुम्हाला टाईम टू टाईम वेळोवेळी दाखवत राहील. हे सगळं मी असं पॉलिथिनमध्ये रॅप करून घेतलं आहे. ॲक्च्युली हे माझ्या हॉस्पिटलमध्ये जे पॉलिथिन असतात डस्टबिनला वापरतात, असे मोठे पॉलिथिन हे आहेत. त्यात मी हे सगळं रॅप करून घेतलं. कारण इकडे पुन्हा पुन्हा बोलते पाऊस असतो, त्यामुळे कपडे सगळे ओले होतात. तुम्ही ज्या गाडीने जाणार असाल, म्हणजे तुम्ही घरची गाडी असेल, तुमची स्वतःची गाडी असेल, तर आपण जाताना सामान डिक्कीत ठेवतो, त्यामुळे जातपर्यंत सेफ राहतं. पण जर तुम्ही रेंटल गाडी करून जात असाल तर हे सामान सगळं वरती रॅकमध्ये जातं. तर मग तुमचे सगळे कपडे ओले होण्याची दाट शक्यता असते. इनफॅक्ट ओले होतातच. सो म्हणून ही जर तुम्ही सगळं असं पॉलिथिनमध्ये व्यवस्थित रॅप करून घेतलं तर तुमचे कपडे, तुमचं सामान सगळं सेफ असतं. तर मी हे आता सगळं रॅप करून घेतलं आहे. आणि ह्या मी अशा बॅकपॅक्स आहेत मोठ्या मोठ्या माझ्याकडे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. अशा बॅकपॅक्समध्ये आम्ही हे सगळं पॅक करून घेत असतो, जेणेकरून म्हणजे कॅरी करायलाही इझी होतं. कारण पार्किंगपासून जेव्हा आपण रेंटल गाडी करतो तेव्हा पार्किंगपासून तुमच्या स्टेपर्यंत, तुम्ही जिथलं कुठलं स्टे घेतला आहे तिथे जातपर्यंत हे तुम्हाला सगळं वजन कॅरी करायचं असतं. सो हे बॅकपॅक खूप इझी पडतं कॅरी करायला. कारण ट्रॉली बॅग, कारण तिथे रश भरपूर असतो. माझ्या माहितीप्रमाणे किंवा आम्ही जे घरी बोलतो किंवा जे आम्हाला माहीत होतं त्यानुसार तिथे 10 दिवसात 1.5 ते 2 लाख लोकही येतात. तर त्या याच्यात ते ट्रॉली बॅग नेण्यापेक्षा ही बॅकपॅक बेस्ट आहे. ही खूप परवडते. ही म्हणजे अशा पॅटर्नच्या बॅकपॅक्स खूप परवडतात. आणि तुम्ही जर हे असं पॉलिथिनमध्ये रॅप करून घेतलं तर तुमचं सगळं सामान सेफ असतं, ओलं होत नाही, खराब होत नाही. तर असं हे सगळं या बॅग्समध्ये पॅक करून घेतलं आहे. आणि ही एक छोटी बॅग केली आहे, ज्यात आमचे मेडिसिन्स आहे, चार्जर आहे आणि काही रिफ्रेशमेंट्स घेतले आहेत. एक सेकंड दाखवतो. तर हे टँग आहे, म्हणजे लेमन फ्लेवर टँग आहे. कधी सरबत वगैरे वाटलं, अनइझी वाटलं तर एका याच्यात पूर्ण मेडिसिन्स घेतले आहे. यात मी पूर्ण हे चार्जर आणि पॉवर बँक्स हे सगळं यात घेतलं आहे. व्यवस्थित पाणी पॅक म्हणजे झिपलॉक बॅग्समध्ये पॅक केलं आहे. आणि ह्यात पूर्ण मेडिसिन्स आहे, काही पेन किलर्स, विक्स आणि बाकी आपल्या ज्या कुठल्या ट्यूब्स तुमच्या म्हणजे मला लागतं, काही ट्यूब्स आहेत ज्या माझ्या लागतात. मला एक इन्फेक्शन आहे हाताला होतं, जे उन्हाने होतं, त्यासाठी माझ्या काही ऑइंटमेंट्स आहेत. तर त्या विक्स, ही आमच्या इकडे बाम आहे बस, आणि इन्हेलर हे सगळं घेतलेलं आहे. हे एका बॅगमध्ये व्यवस्थित झिपलॉक बॅगमध्ये पॅक करून घेतलं आहे. आणि बाकी तुमचे पैसे वगैरे ठेवायचे असेल तर ते वेगळ्या एक बॅग तुम्हाला तिथे राहायला लागेल. सो तर हे असं पॅकिंग केलेलं आहे. आणि मी तुम्हाला जाताना फुटवेअर दाखवेन, ते फुटवेअर तुम्हाला बघता येईल.